आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. तानाजी भोसले यांच्यावरील ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा. बौद्ध समाजातील शिष्टमंडळाचे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती प्रियंका भोसले यांचे पती तथा शित्तूर वारूंचे माजी सरपंच तानाजी भोसले यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असून तो रद्द करावा अशी मागणी शित्तूर वारूण येथील क्रांतीनगरमधील बौद्ध बांधवांनी केलेली आहे. काही दिवसांपूर्वी क्रांतीनगर येथे झालेल्या किरकोळ वादाचे निराकरण करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या एका महिलेनं राजकीय द्वेषातून तानाजी भोसले यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आणि या संदर्भात बौद्ध बांधवांच्या एका शिष्टमंडळ आणि आज उपविभागीय पोलीस अधीक्षक शाहूवाडी तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून संबंधित गुन्ह्याची चौकशी करावी आणि खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली आहे. एकाच समाजातील दोन गटातील आरोप प्रत्यारोप यावर खरंच दलित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली गेली आहे की नाही आणि गुन्हा खरा की खोटा हे येणाऱ्या काळात पोलीस तपासातून काय निष्पन्न होणार या पाहावे लागेल. यावेळी पोलीस उपअधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर बाळासाहेब कांबळे, अविनाश कांबळे, पूनम पांगरे, नामदेव नांगरे, पूनम नांगरे, रेश्मा कांबळे, आशाताई कांबळे, गौतम कांबळे, सुधीर मांडवकर, प्रकाश मगदूम, अरुण कांबळे, विमल कांबळे, प्रकाश मुगदम, ताईबाई यटम, बापू नांगरे, लक्ष्मण यटम आणि आनंद कांबळे यांच्या सह्या आहेत. घडलेलं वस्तुस्थिती काय आहे? खरंच त्यांना शिवी दिली गेली होती का? जातीवाचक शिवीगाळ केली होती काय होय? नाही, ते आमच्या गावामध्ये असंच एक म्हणजे भांडण समाजामध्ये आपसामध्ये भांडण झाले. ते भांडण मिटलेले. तिथून सरपंच आले. ते बोलले आता भांडण मिटवून टाका, कशाला वाढताय. त्याच्यावरून ती एक महिला बोलली, काय रे तू कसला न्याय करतोयस, आणि त्याला असं म्हणजे घाणेरड्या शिव्या दिल्या. आणि नंतर तिने खोटा आरोप टाकलाय त्याच्यावर की नाही जात जर केली असती तर आम्ही सगळ्या महिला होतो तिथे, आम्हाला पण राग आला असता ना त्यांचा. तर हे काही झालेलं नाही, हा खोटा आरोप आहे. हे आरोप होऊ नये आणि त्या माणसाचा गुन्हा दाखल व्हावा हीच अपेक्षा आहे. गुन्हा होऊ नये हीच अपेक्षा आहे. जय भीम, जय. हे खरं वास्तव्य आहे. नेमके समाजात गावात परिस्थिती काय आहे आता नेमकी? गावात वातावरण काय असणार? भीतीचं वातावरण असणार. आज या बाईने केलं, उद्या मराठी समाज काय म्हणणार, ही बी बाई माझ्यावर करेल. आमची शेती भाती सगळी एका जागा आहे. आम्ही गाव किंवा आमचा समाज आम्ही सगळे एकत्र आहे. आमच्या दारावरून गावागिरमधली वाटा इथनं पुढे येऊ नये. हे माणूस म्हणजे असं त्याच्या मागं हे गुन्हा नाही, त्याच्या मागं गुन्हा लागू नये एवढीच आमची विनंती आहे. बाकी काय नाही. ह्याच्यामुळे मग एका लोकांना जायची बंद झाल्यात का माणसं? जायच बंद झालेत म्हणजे असं कोण आज तुमच्यासारखं बोलणार, आमच्यासारखं बोलणार म्हणजे माणूस भेणारच की. गावातला माणूस भेणार, बाबा आज ह्या बाईने असं केलं, उद्या दुसरी पण आमच्यावर असं करणार. आमच्यासाठी कोण? आमच्यासाठी मग आम्हाला कुणी पण आमचं गाव आमच्यासाठी धावतं. ती काय आमची दुश्मन नाही, ती बी आमचीच आहे. जर हे माणूस असं जर बोलला असता तर आमचा समाज तिन्ही गलीला तिथं होता, आम्ही सोडला नसता तिथं. पण असं काय म्हणजे असं होऊ नये इथून पुढे. आज त्याच्यावर झालं, उद्या दुसऱ्या होईल. हे असं होऊ नये एवढीच आमची विनंती आहे. बाकी काय? हा, ही बदनामीसाठी केलेलं आहे, बाकी काही सुद्धा नाही. स्वतः आम्ही बघितले. आमच्या घरापाशी जी भांडणं झालेली आहेत आणि किरकोळ भांडणं झाले, किरकोळ भांडणामुळे हे एवढा लांबड लागली आहे. काय नेमकी आपली मागणी आहे? नेमका प्रकार काय घडला होता? मी आता तुम्ही लेखी निवेदन दिले, सगळा प्रकार काय आहे, काय सांगा? आमच्या गावामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये शित्तूर वारूण जे गाव आहे त्या गावामध्ये आमच्या समाज आपापसात तुरळक भांडणं झालेली होती. तर ते भांडणं गुन्हा गोंधळाने एक सामोपचाराने मिटले असताना ते आमच्या गावातले सरपंच तानाजी भोसले हे त्यांनीच भांडणं मिटले नाही. भांडण मिटून आल्याच्या नंतर ते भोसले पुन्हा जरा लोक आमची एकत्र आली. थोड्या वेळ जरा त्यांनी आपापसात वादविवाद केला आणि वाद केल्याच्या नंतर त्यांनी दोघांना सांगितलं की आपलं मगाशी मिटलेलं आहे, तर तुम्ही आता परत का जमला आणि आपापल्या घरी जावा एवढं म्हणलं आणि ते निघाले. तोपर्यंत आमच्याच गावातली काही एक जी महिला आहे तिनं एक वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यासाठी शब्द अर्वचे शब्द वापरून त्यांना खोटी त्यांच्यावर केस केलेले की त्यांनी मला मारलं, जातीवाद केस वगैरे जातीवाचक बोलले. तर आमचं गाव हे शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचं आहे. दुसरा मुद्दा की ती कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे ना, जिल्हा पुरोगामी आहे, तालुके गावे पुरोगामी आहेत. तर आमच्या गावामध्ये अद्याप कदापिच जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद असा कधी झालेला नाही. आणि ही जे केस केलेला आहे ही ती राजकीय सुडापोटी अक्षापोटी तिला काही समाजकंटकांनी फोडलावून केलेलं आहे. तर ही केस आम्ही SP सरांना, DYSP सरांना निवेदन वगैरे दिलेलं आहेत.
की सदर ह्या केशीमध्ये जातीयतेचा अॅट्रॉसिटी लावण्या इतकं गंभीर परिणाम झालेला नाही आणि ही अॅट्रॉसिटीमध्ये केस वास्तविक बसू शकतच नाही, कारण मारहाण नाही, शिवीगाळ नाही ते बसू शकते. जरी खोटीने केस केलेला आहे तर त्या केशीमधनं आमचं मत आहे की सरळ आमचा जे गावचे सरपंच आहेत त्यांची पत्नी विद्यमान सभापती आहे हे शाहूवाडी तालुक्याची, तर कायद्याचा नेमकाच असतो, एखादा गुन्हेगार सुटला तरी चालेल पण निष्कलंक माणूस कायद्याचा गुन्हेगार ठरू नये. तसा हा निष्कलंक माणूस, निष्पाप माणूस, हा गुन्हेगार माणूस त्याला केलेला आहे तर हा गुन्हेगार ठरू नये. आणि त्याच्यावर जे अॅट्रॉसिटी ॲक्ट नावाची केस केलेली आहे ती पूर्ण सरकारनं, आपल्या SP सरांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, ह्या सगळ्यांना आमची विनंती आहे ती त्यांनी माघार घ्यावी. आणि या माध्यमातून मी इथल्या मीडियाच्या माध्यमातून इथल्या कोल्हापूरमधल्या सर्व संघटना सांगतो की शितूरचं खरं वास्तव पुरोगामी आहे. आणि ज्या काय संघटना ह्या प्रश्नावर अगदी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन वगैरे करत असते त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की तो प्रश्न आमचा स्थानिक आहे, जातीवाद झालेला नाही. आणि तुम्ही सर्वांनी मिळून ह्याला जातीवादाचं स्वरूप देऊन जिल्हा किंवा आमचं गाव हे बदनाम करून आमच्या गुन्हे गोविंदानं चाललेलं जे गाव आहे ना त्या गावाचं बदनामी होऊ नये. कारण आम्ही पुन्हा गुन्हा गोविंदानं आमच्या गावामध्ये राहत आहे त्यात आमच्यामध्ये विषमतेची दरी निर्माण होऊ नये अशी आमची खरी अपेक्षा आहे. आणि हा जो गुन्हा केला आहे तो म्हणजे आपल्या पोलीस SP सरांनी हे सरकारने केला गुन्हा हा म्हणजे नील करून टाकावा की ती जातीवादी नाहीच. आम्ही शितूरमध्ये आता ती 40 महिला लोक आल्या त्या तिथे साक्षी होत्या सगळ्या की बाबा आमच्या सामान्य भांडणं झालेल्या महिला सोडू द्या. हे पुरा आम्ही DYSP सरांना आता पवार सरांना सगळं सांगितलेलं आहे. SP आम्हाला भेटले तर आम्ही त्यांना सांगू. आणि ही प्रत आम्ही आता जिल्हाधिकारी सरांना पण देणार आहे, कलेक्टर साहेबांना वगैरे देणार आहे आम्ही SP सर नाही भेटले तर. आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही हे सांगणार आहे की आमच्या गावामध्ये सामोपचार पण आहे, जे बंधुभाव नांदत आहे तो कायमस्वरूपी राहावा. ह्या केशीमुळे आमच्या गावाला म्हणजे बिनकामाचा जे कलंक लागतो या तो लागू नये हीच आमची अपेक्षा आहे. आणि तुम्ही सगळे मीडियावाले माझी विनंती आहे की लवकरात लवकर सांगून हे जे चाललेला दंगा आहे ना हा लवकरात लवकर शांत व्हावा. आणि कुणी कुणावर अपशकून तर खोट्या केशी करणं ही एक माझी विनंती आहे सगळ्या संघटनेच्या लोकांना. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.